हॅलो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सुप्रिया शिंदे ब्लॉग्समध्ये। तर आज आपण बघणार आहोत जे आपले डबल बेड असतात आणि त्याच्या आतमध्ये जे स्टोरेज असतात त्या स्टोरेजमध्ये जळमटं किंवा किडे मुंग्या किंवा झुरळ होऊ नये, तर ही टिप मी आज तुमच्यावर शेअर करणार आहे। व्हिडिओच्या सुरुवातीला पाहिला असाल जे आहे त्याच्यावर मी पूर्ण प्लायवूडचे तुकडे टाकलेले, कारण ह्याच्यातून कुठल्याही प्रकारचे झुरळ पाल उंदीर म्हणा काहीही जाऊ नये। आणि आता बघू शकता तुम्ही आतल्या बाजूला भरपूर अशी धूळ झालेली आहे, पण कुठं किडी मुंग्या किंवा ह्या ट्रिकमुळे। तर बघा मी इकडं आपले जे दगड असतात, हो दगड तुम्ही बरोबर ऐकलेले आहेत, मी इकडे खूप सारे दगड घेतलेले आहेत आणि एका कंटेनरमध्ये ठेवून त्याच्यावर फिनेल टाकलेलं आहे। 5 मिनिटं त्याला मस्त लागू दिलं आहे दगडांना। आणि इकडं मी हार्पिकचा वापर करते। हार्पिक पण ह्याच्यावर घालून हार्पिक घातल्याच्या नंतर ना परत एकदा मिक्स करून घेतलेलं आहे। आणि इकडे मी ह्याच्यामध्ये मीठ घालून घेते आहे बघा। तर चमचाभर असं मी मीठ घालून घेतलेलं आहे आणि चमचाभर मीठ भरपूर झालेलं आहे। आणि इकडे जे आपले टाकाऊ कापड आपण टाकून देणार असतील त्याचे छोटे छोटे मी असे तुकडे करून घेतलेले आहे। आणि एक दोन असे जे दगड आहेत हे फिनेल आणि ह्याच्यामध्ये घातलेले ते असे ह्याच्यामध्ये टाकून अशा पोटल्या बांधून घेतलेले आहेत। आणि नंतर ज्या कंटेनरमध्ये हे दगड मिक्स केले त्याच्यामध्येच ह्या पोटल्या घालून घेतलेल्या आहेत। आणि आता आपण हे सगळं व्यवस्थित मिक्स करणार आहोत, म्हणजे जेणेकरून त्याच्या खाली जे राहिलेलं होतं मिश्रण ते सगळं ह्या पोटल्यांना लागेल। विश्वास करा ही खूप छान ट्रिक आहे, ज्याच्याने तुमच्या घरामध्ये किडे मुंग्या किंवा झुरळ होणार नाही आहे, कारण ह्या दगडांवर वास खूप दिवस तसाच चिटकून राहतो आणि त्याच्यामुळे त्या वासाने लांबपर्यंत किडे मुंग्या येत नाहीत। तर आता बघा हा माझ्या बेडच्या खालचा भाग आहे इकडच्या साईडचा। तर मी बेड सरकवण्याआधी तो स्वच्छ झाडून घेतलेला आहे, पुसून देखील घेतलेला आहे। आणि आता तिकडं मी फिनेल मारलेला आहे। आता हे ज्या पोटल्या आहेत त्या एक पोटल्या मी इथं टाकलेल्या आहेत, बघू शकता तुम्ही। ह्या पोटल्यांचा वास खूप स्ट्रॉंग असतो आणि खूप दिवस टिकून राहतो। आणि बेडचं आतलं स्टोरेज पण मी क्लीन करून घेतलेलं आहे आणि इथं पण थोड्या प्रमाणामध्ये मी फिनेल टाकून घेतलेला आहे। आणि फिनेल टाकल्याच्या नंतर ना याच्यामध्ये सुद्धा ह्या ज्या पोटल्या आहेत आपण बनवलेल्या, तर ह्या पोटल्या मी टाकून घेते, बघू शकता तुम्ही। ह्याचा वास खूप स्ट्रॉंग असतो, महिनाभर ह्याच्यातून वास निघणार नाही, कारण ऑब्विसली हे दगड आहे, दगडांवर खूप दिवस आणि नंतर ना मी परत त्याच्यावर प्लायवूडच्या पट्ट्या टाकून घेते की याच्यातून काही आतमध्ये जाऊ नये। अशा प्रकारे एक साधी सोपी आणि सरळ टिप मी तुमच्यावर शेअर केलेली आहे। आणि आता आपलं व्यवस्थित बेड मी लावून घेते। बेड वरतून जेवढा सुंदर आहे माझा, तेवढा आतून सुद्धा स्वच्छ आहे, कारण हे महत्त्वाचं आहे, क्लीननेस महत्त्वाची आहे। कारण खाली जर घाण असेल बेडच्या तर आपल्याकडून वरी पण घाण होणार। तर मग आजचा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका। आणि तुमचे कमेंटची मी रोज वाट पाहत असते, तर कमेंट करायला पण विसरू नका। आणखीन एक नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहे, तोपर्यंत नमस्कार सगळ्यांना।